1 होती मराठ्यांची सभा होऊन पुढची तयारी सुरू. हा, कारण तिथं सगळी जागा आहे, व्यवस्थित प्लॅनिंग आहे, पाण्याची लाईटिंगची व्यवस्था आहे, गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे, सगळं काय तिथं बेस्ट आहे. सगळं काय पाऊस तर पडला बी तरी त्या डोंगरावरून पाणी खाली येतं, त्याच्यामुळे गुडघे इतका जरी पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते. त्यामुळं अडचण नाही, तिथं पूर्ण उतारता येईल. आणि 2-3 हजार एकरी पायथ्याला बी गावं सगळे पार्किंगची व्यवस्था, लाईटिंगची व्यवस्था करायला. कारण ती जरी रात्री जरी माणूस निघाला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसाने बरोबर, कारण ह्या सभेचा अनुभव आहे आम्हाला ह्या, म्हणून तिच्यात फुल तयारी होणार आहे. माणूस जर एकदा निघाला 15 किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलची टॉर्च सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे. 100 मीटरवर फोकस टाकणार, 100 मीटरवर, 100 मीटरवर पाण्याची टाकी, 100 मीटरवर जेवायचा स्टॉल, 100 मीटरवर तिथं दवाखाना आहे. 3 गोष्टी सांगत राहणार तिथं. टँकरच्या इकडून दवाखाना, टँकरच्या इकडच्या बाजून जेवायला, मध्ये पाणी. प्रत्येक जागेवर मध्ये 500 क्वार्टर काय म्हणते त्याला खाटाचं, 500 खाटाचं ICUचं रुग्णालय बांधणार आहे. म्हणजे तात्पुरतं कोणाला इथून संभाजीनगर पुण्यात सुद्धा यायची गरज नाही. जर तिथं काही आजारी पडलाय एखाद्या पेशंट जागेवर तिथंच त्याला सुविधा करून देणार. मागचा या 14 तारखेचा सभेचा अनुभव तिथे येणार, कारण तिथं 6 करोड मराठी येणार आहे. त्यामुळे तिथं टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार. इकडचा अनुभव तिथं सगळे एक रस्ता कायमचा मोकळा राहणार आहे तिथे, कारण त्याला चारही बाजून त्या गडाला रस्ते, चारही बाजून रस्ते असल्यामुळं गाड्या सगळ्या बाहेर निघणार. तिथली कसलीच अडचण येण्यासारखं नाही, कारण त्या स्वतः जाऊन सुद्धा बघितलं. त्याचे चारही कोपरे सुविधेसाठी आणि खालच्या पायथ्याला गावं सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला, हजारो हेक्टर एकर पार्किंगला चारही बाजून. त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत. तिथला परिसर सगळा स्वयंसेवक म्हणून काम करायला रेडी. पार्किंगला इथले इतका त्रास होत नाही तिथे, कारण तिथं पार्किंगला सगळे रानं मोकळे जिल्हा असल्यामुळे. म्हणजे द्राक्ष खाल्ले, कुठं मोसंब्या खाल्ल्या, ती भरून ते कुठाने तिथं काय कुठाने ते काय गोटे खातो का, तिथं दगडच येत नुसते का खातो, तिथं गवत सुद्धा नाही तिथे खातो काय तिथे. इथं टेन्शन तिथं बैठक ठेवायचं म्हणलं. अशी मोसंब्या खाली, एका मोसंब्या खाली 15 माणसं बसली. ते बसल्या हळू तोडी दे त्यांना काय ते गेल्यावर आमची काय फजी देऊ. पण ते आमचे मायबाप आहेत, आम्ही बघून घेऊ. समजा एक सांगण्यात उद्देश तिकडे काय तसं टेन्शन नाही. तिकडं म्हणला बी एखादा बोर मिळत आहे, काहीतरी बोर लिंबू काहीच नाही तिकडे, हिशेच नाही. मोकळ्या पाण्याला कवर गेलो सेक्टर राजभर घेतला, सगळं रानवर हजारो एक लाईटिंग टाकणार आहे. बहुतेक तर त्याला आता सूचना बी केली उद्या बी, तरी त्या मंडपची त्याची तयारी लगेच करणार आहे तिथे. कारण त्या 900 एकर एका बाजूला आहे तिथं पीठ, आणि 1000-2000 एकर हे बाजूला पार्किंगला आहे, आणि खाली हजारो हेक्टर जमीन पार्किंगला. तिथं एवढा मोठा तलाव आहे की त्या तलावात ते विहिरीचं पाणी, त्याचं फक्त पाणी येवं, बाकी काहीच नाही. फक्त सगळे आता इथं जे झालं ते तिथे होऊन देणार नाहीत. आम्ही 2-2 दिवसाचे आता, कारण मुक्कामी लोक येते हे आम्हाला आता माहीत झालं. पहिलेला माहीत नव्हतं, अंतरवाईला मुक्कामी लोक आले पहिलं माहीत नव्हतं. तिथं आता 2 दिवसाचं येताना आपण आपलं खायला आणायचं, कुटुंबात खायला. लाईटची कमी नाही तुम्हाला, पाण्याची कमी नाही, दवाखाने सुद्धा कमी नाही, कसलीच कमी तिथं राहणार नाही. सुविधा सगळी, फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो, जितकी नातलागाने काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था, एवढी व्यवस्था यावेळेस होणार आहे. कारण ही सभेचा अनुभव आहे. या 2 कोटी सभेचा आपल्याला अनुभव, इथं 6 कोटी मराठा एकत्र आला आहे. कारण आता यांची आचारसंहिता संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणत आम्ही. त्या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच लागले. कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मे हे महिना एप्रिलच येतात. माझ्या ध्यानात राहिलं लय बेकार राहू हे कार्यक्रम हे राजकारणाचा. वा ध्यानात नाही राहिला, माझ्या ध्यानात नाही राहिले, कुठं झालं मी पण झालो हे एप्रिल मे 2 महिने तयारीला आम्हाला फुल तयारी होती. 2 महिने पण मागण्या मान्य नाही झालं तर सभा होणार का? सभा होणार. मागणी मान्य झाली तरी सभा होणार, नाही झाली तरी होणार. तुम्ही निर्णय केल्यावर तर याची पुढचा कार्यक्रमच लागला म्हणून समजा. आतापासून मी होतकुर बाहेर काढतात, सगळ्या कामाला होतं. पण मी राजकारणात येणार नाही. मायबाप मराठींनो राज्यकर्ते बना, देणारे बना, मागणारे बनण्यापेक्षा मोठे व्हा आणि गोरगरीब जनतेला मोठे करा. धन्यवाद. जय शिव.